रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही अशा ठिकाणी फिरायला आलो ना, ते ठिकाण आहे ना महाराष्ट्रात भरपूर असं प्रसिद्ध आहे. तसेच आमच्या अकोले तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यातसुद्धा एकदम प्रसिद्ध आहे. तिथं अनेक चित्रपटांच्या शूटिंग झाल्या ती. तर चला मित्रांनो, ते ठिकाण आपल्याला पुढं व्हिडिओमध्ये सविस्तर भेटणारच आहे. तर आता आपल्याला आमच्या फाट्यापर्यंत पायी चालत जावं लागणार आहे. आणि मग तिथून जर बस भेटली तर एखाद्या बसनं आपण जाणार आहे. गाड्या बदलीत आता आपण वाकी बंगला या ठिकाणी पोहोचलो. तर मित्रांनो, मी मागाशी आपल्याला म्हटलं होतं का आम्ही प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळ चालू आहे. तर ते प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे रंधा धबधबा, रंधा वॉटरफॉल. तर चला आपण रंधा धबधबा आता रंधा या ठिकाणी पोहोचलो आहे. आणि इकडलं वातावरण पाहावं ना, तर ह्याच वेळेला सगळीकडं घनदाट जंगल, ती हिरवळ आणि वाढणारी पर्यटकांची गर्दी. म्हणूनच मित्रांनो, लांबून पर्यटक या स्थळाला इकडं भेट द्यायला ह्या वेळेला येतात. आता आपण ह्या नदीच्या काठाला पोचलोय आणि रंधा धबधबा, रंधा वॉटरफॉल हे ठिकाण आहे ना मित्रांनो, प्रवरा नदीच्या एकदम काठाला आहे. राजूरपासून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावर आणि भंडारदरा धरण यापासून ते साधारणतः 11 किलोमीटर एवढ्या अंतरावर हे ठिकाण आहे. तर मित्रांनो, यांनी तुम्ही ओळखलं का, आपले पांडुरंग दिंद्रे दादा. तर त्यांच्या घरी पण आपण एक वेळ देतो. ते पण आज शूटिंगसाठी आलं होतं तुम्ही, तर ते पण शूटिंगसाठी आले होते इथं. तर ते भेटतात आपल्याला. त्यांचा चॅनलचं नाव आहे ओमकार समृद्धी मराठी ब्लॉग. तर चला आता ते भेटत आपण आता चहा घेतोय. घ्यायच्या आज पांडुदादासुद्धा फॅमिलीसहित आलं ती. या साईडला आमची फॅमिली आणि इकडं पांडुदादांची. आणि एकदमच प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ असल्यामुळे ना, इकडं स्थानिक व्यवसायाला म्हणजे चांगली चालना मिळते. चांगलं हॉटेल वगैरे चांगलं म्हणजे व्यवसाय होतं ती. कारण मित्रांनो, तेवढी गर्दी होते इकडं. भरपूर असे लांबून लोक या ठिकाणी हे स्थळ पायासाठी येते ती. भरपूर गर्दी, रविवार आणि शनिवार जास्त गर्दी राहते. तसेच अतिशय जागृत आणि नवसाला पावणारं देवस्थान म्हणजे आमची घोरपाडा आई. तर चला मित्रांनो, आता आपण पण घोरपाडा आईच्या दर्शनाला जाणार आहे. आणि आपल्याला सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी दर्शन घडवून आणणार आहे. तर हे पहा, इकडं समोर ते मंदिर आहे आणि ते मंदिरसुद्धा एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे. चला आता आपण आतमध्ये मंदिरात प्रवेश करतो. आणि मित्रांनो, मंदिरामध्ये सुद्धा स्वच्छता पहा, एकदम स्वच्छता आणि टापटीपपणा, एकदम मस्त वातावरण इथं मंदिरात सुद्धा. तर समोर आमची घोरपाडा आई आहे. चला आपण पण दर्शन घेतोय आणि आपल्या मित्रांना पण घोरपाडा आईचं दर्शन देतोय. तर जय घोरपाडा आई, आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला सुखी ठेव, हीच आमची विनंती घोरपाडा आई चरणी. आता आपण थेट जाणार आहेत जो खतरनाक धबधबा मी आपल्याला दाखवणार होतो तो पायासाठी. तर त्यासाठी आपल्याला या उड्डाणपुलावरून पुढं जावं लागणार आहे आणि मग तो आपल्याला पाय भेटणार आहे. आणि मित्रांनो, ज्यावेळेस पहिला नदीला पूर आला होता ना, त्या टायमाला नदीचं पात्रातलं पाणी या साईडला आलं होतं पहा इकडं. आणि आता ती समोरून वाहते. आता पूर थोडा कमी पडला आहे. तर चला आता पाहूया हा खतरनाक धबधबा. समोर जे दृश्य आपण पाहत आहात ना, तोच रंधा धबधबा. काही ठिकाणी त्याला रंधा वॉटरफॉल असे पण म्हणतात. रंधा या गावाजवळ असल्यामुळं त्याला रंधा धबधबा असं नाव पडलं आहे मित्रांनो. तर पहा किती खतरनाक हा पाण्याचा प्रवाह. ज्यावेळेस प्रवरामाई वरून संत गतीनं वाहत येते आणि त्यानंतर ती तीव्र उतारामध्ये तिचं या धबधब्यामध्ये रूपांतर होत आहे ना, त्यावेळेस हा खतरनाक धबधबा तयार होतो. आणि परिसरात असणारा ह्या वातावरणाचा आनंद पहा मित्रांनो. आणि हाच आनंद घेण्यासाठी आमचे अनेक पर्यटक मित्र या ठिकाणी येतात. आणि त्या साईडला सुद्धा
काही देवीचं मंदिर आहेत पहा. आणि हा जो धबधबा आहे पुढं वाहत जाऊन त्याचा रूपांतर आणखी खतरनाक कसा होत आहे, कसा रूप धारण करताय ना, हे पण समोरील व्हिडिओमध्ये आता आपल्याला पुढं पाहायला भेटणारच आहे. पहा मित्रांनो, किती जबरदस्त पाणी, किती हा प्रवाह. एक वेळेस थोडा जर आपण विचार केला का कदाचित ह्या पाण्याच्या प्रवाहामध्ये एखादा व्यक्ती जर वाहून गेला तर त्याचं काय होईल, कारण खाली खोल डोह आहेत. आणि ह्या धबधब्याच्या त्या साईडला तिकडं सुद्धा एक मंदिर आहे देवीचं, पण मग आता त्या साईडला जाता येत नाही. म्हणून मग आमचं काही पर्यटक मित्र इथंच थांबून आणि मग त्या देवीला इथंच नारळ फोडतात. आता पुढं पहा, हा धबधबा आणखीन किती आक्रमक होतोय पहा. पाण्याचा नुसता असा धुकाट उडत आहे पहा. आणि पुढं जसा जसा ह्या पाण्याला उतार सापडणार आहे ना, तसा हा धबधबा आणखीन वाहत जातोय पहा. पुढं भयानक असं वातावरण, खतरनाक वातावरण. पण पुढं काय होतं मित्रांनो माहिती आहे का, पुढं गेल्यानंतर आता इकडं धरण भरलं आहे, निळवंडे धरण. त्याच्यामुळं हा धबधबा ना बराच उंचावरून उडत होता, पण याचा आता बरीच उंची कमी झाली. तर मित्रांनो, मी आपल्याला म्हटलं होतं का इथं अनेक चित्रपटांच्या शूटिंग व्हायला आहेत. त्या कशा, मी स्वतः एक चित्रपटाची शूटिंग पाहिली. तर त्या साईडला जो कडे आणि या साईडला, म्हणजे दोन्ही साईड नाही, जे कडे आहेत ना, इथं लाकडी बांबूंपासून पूल बनवला जायचा, मोठा असा उड्डाण पूल बनवला जायचा. आणि मध्ये तर ही खोलदरी अशी धबधबा पडतोय तिथं. आणि जबरदस्त मग जो पूल बनवायची शूटिंगसाठी. आणि आम्ही आहे ना त्या साईडनं, ती साईड आहे ना, तिकून पाहायला यायचो. जबरदस्त तिकून भरपूर पब्लिक राहायची. अशा पद्धतीनं आम्ही इकडं उड्डाण पूल अशी शूटिंग व्हायची इथं. आणि या साईडने नाही, इकडं या साईडने एक खोलदरी आहे, ती पण मी आपल्याला दाखवेल. तिकडं राजा चाचू पिक्चरची शूटिंग व्हायली, अजय देवगणच्या पिक्चरची. आणि जबरदस्त पहा मित्रांनो. आणि आता आहे ना इथं पूर्ण ही दरी आहे ना, हे आता म्हणजे पाणी भरल्यामुळं काही दिसत नाही. ज्या टायमाला पाणी नसायचं ना, त्या टायमाला ही एकदम अशी खोल दरी राहायची, जबरदस्त खोल दरी राहायची. पण आता आहे ना सगळीकडे पाणी भरलं आहे. आणि वातावरण मित्रांनो खरंच जबरदस्त असं वातावरण. खरंच मित्रांनो, नक्कीच तुम्हाला जर कोणाला यायचं असेल तर अकोले तालुक्यातील रंधा फॉल पाहायला या. बऱ्याच मित्रांनी पाहिला असेल, काही मित्रांनी नसेलही पाहिला, पण तरी अकोले तालुक्यातील रंधा फॉल या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात मित्रांनो. आता हळूहळू पर्यटकांची भरपूर गर्दी वाढते. आता आपल्याला त्या साईडला जी खोल दरी आहे ना ती पाहायची. ही पहा, ही समोर दरी दिसते ना, ही दरी ही पण लई खोल आहे. जो आपण धबधबा पाहिला ना त्या धबधब्याच्या या साईडने ही. आणि इकडं फक्त धरणाचं पाणी आतमध्ये आलं आहे, त्याच्यामुळं हे पाणी स्थिर आहे, इकडं काही पाणी वाहतं नाही. पण ही दरी आणि धबधब्याच्या साईडची दरी दोन्ही पण पुढं जाऊन ते एकच होत्या ती. आणि त्या साईडनं पहा किती मोठमोठा असं कडे आहे ती. त्या कडेने ना मित्रांनो मोठमोठे अशा आग्या मावळ आहेत. आणि त्या साईडचं वातावरणसुद्धा पहा किती मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. आणि त्या साईडनं म्हणजे काही गोरं चारत असतील, चारा पण झाला असेल तिकडं. आता पाही जबरदस्त अशी दरी. आता आपण आलो जो धबधबा होता ना त्याच्या शेवटच्या टोकाला, तिथून दिसणारा नजारा मी आपल्याला दाखवणार आहे. आता इकडं पण पहा असं एकदम कंपाऊंड केलं आहे, मस्त सुरक्षा म्हणून कंपाऊंड केलं आहे. तर इकडं पण मस्त सुविधा आहे पर्यटकांसाठी. तर पहा मित्रांनो, जी दरी आता आपण दाखवली ना त्या दरीचा पाणी इथं आलं आहे पहा धरणामध्ये. म्हणजे इकडल्या साईडची दरी आणि तिकडल्या साईडची दरी या दोन्हींचं मिलन इथं होत आहे. हा पहा किती जबरदस्त धरणाचा पसारा. आणि धरणसुद्धा आता एकदम फुल भरलं आहे. आणि थोडासा पावसाचं वातावरण आहे, पाऊस येतोय जातोय आणि ह्या वातावरणामध्येच मजा वाटते. हे पहा मित्रांनो, ही दरी पहा, त्या साईडने येणारी दरी. आदित्यला जम मजा आली. आदित्य बसलाय का भाऊ?
हां तुला काय खायचे? पाववडा खायचे. आधी ते पाववडा मागतोय. तर मित्रांनो रामदासला नाही आणला कारण तो शाळेत जातोय ना. तर आता आदित्यच्या आईला आपण विचारू कसा वाटला. तुला कसा वाटला इडला शीन? इडलाशी म्हणजे एवढा खतरनाक आहे. हां कारण लई भारी म्हणजे पहिल्यांदा उन्हाळ्यात नव्हती आली ना? उन्हाळ्यात आले होते. हां उन्हाळ्यात बराच वेळेस येते पण पावसाळ्यात कधीच नाही आले. पहिल्यांदाच आले. पण मस्त वाटत आहे ना. मस्त म्हणजे एकदम भारी. म्हणून लय लांबून लांबून लोक येतात ना इथं. लई म्हणजे आज पण भरपूर आहेत लोकांची इथे. तरी रविवारची जास्त राहतात ना. रविवारची रात असते सुट्टी झाली दिवस राहते. आणि तो धबधबा आहे समोर. जर समजा त्या धबधब्यातून धबधब्यावरून जर पडला तर कसं वाटेल? काय वाटेल बा? म्हणजे तो पडताना चरित्र बाकी काय किती जबरदस्त. पुन्हा माणूस निघण्याचा विषय नाही आहे का नाही? पुढे जायचं तर तपासून लागणार. बरोबर. त्याच्यामुळं मग सांभाळून राहायला पाहिजे नाही का? त्याच्यामुळं आता येणारे भाऊ भरपूरच राहते. आपल्या पर्यटक मित्रांनी पण सांभाळून राहायला म्हणजे सूचना करू आपण नाही का थोडे. तर मित्रांनो आता आपल्याला ना बराच वेळ झाला येऊन. आता थोडीशी म्हणजे भूकही लागली आणि आधी ते खायला मागत होता. तर चला आता पहा आधी ते मस्तपैकी आता पायरीने पहा कसा मस्त उतरतोय पहा आदित्य. तर या ठिकाणी आमची जी ममता मावशी होती पहा त्यांचा व्हिडिओ बनवला होता आपण. तर त्यांचीच मुलगी आहे. त्यांचा पण व्यवसाय आहे इथं मकाच्या कणसाचा. मकाची कणसा केवढा लाव कधीच एक 30 रुपयाला 40ला 40ला म्हणजे उकडेल कितला. उकडलेलं 30ला भाजलेलं 40ला. तर हे पहा अशा पद्धतीनं बाजू ग्लासात काढून दिले तर ते 50ला. असं ना. हां. तर म्हणजे दररोज धंदा राहतो का तुमच्या इथं? रविवारी जास्त धंदा होत असेल ना. रविवारी जास्त गर्दी जास्त राहते. तर चला मित्रांनो पहा आता त्यांच्याकडून आपण एक कणीस भाजून घेणार आहे ती. ते पहा इथं मकाची कणस आहेत भरपूर. तर चला मस्तपैकी आता आपण मकाच्या कणसांवर ताव मारून घेणार आहे ती. आणि मकाची कणसा म्हणजे मित्रांनो एक ती लहानपणची आठवण लय आवडायची मकाची कणसा. आणि तसेच आज मकाची कणसा आपण मस्तपैकी बाजून घेतल्या ती. आता इथंच आपल्याला आपल्या गावाकडले दुकानदार भेटलेत. तर इथंच त्यांचं दुकान आहे पहा रस्त्याच्या कडालाच आहे इथंच. आणि गॉगलचं दुकान आहे त्यांचं. अगदी योग्य दरामध्ये कुठलाही गॉगल घ्या 100 रुपयाला त्यांच्याकडे आहे ती. आणि त्यांच्याकडे रेनकोट वगैरे सुद्धा राहते ती. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही यांना पण भेट देऊ शकतात. त्यांचं गावाचं नाव आहे कवटवाडी. आणि आम्हाला पण तो गॉगल चांगला वाटला. त्याच्यामुळं त्याच दुकानदारांकडून आम्ही पण आदित्यसाठी गॉगल घेतला आहे. आणि आदित्यानं गॉगल घातला आहे तर आदित्य पाहता किती आकडतोय पहा आदित्य. आणि इथंच रस्त्याच्या कडाला आमचे पर्यटक मित्र आनंद लुटताना. तर मित्रांनो आमच्या अकोले तालुक्यातील म्हणजे आमच्या अकोले तालुक्यातीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील अतिशय निसर्गरम्य असणारं आणि अतिशय उत्कृष्ट असं हे स्थळ रंधा धबधबा, रंधा वॉटरफॉल राजूरपासून जवळ आणि भंडारदऱ्यापासून सुद्धा जवळ दोन्हीच्याही मध्यभागी एकदम निसर्गरम्य मित्रांनो. निसर्ग पण एकदम इकडला छान आहे. तर आज आम्ही आलो. चला म्हणलं आपल्या मित्रांसाठी हे निसर्गरम्य स्थळ दाखवा. अनेक पिक्चरच्या अनेक चित्रपटांच्या शूटिंगसुद्धा इथं व्हायला आहेत. आणि हा एक छोटासा व्हिडिओ मित्रांनो आम्ही आपल्यासाठी बनवला. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला. लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.